क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा. सुरगाणा. ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे प्रवाशांचे हाल. नागझरी पर्यायी रस्त्यावर वेळोवेळी पटकन पडत आहेत वाहने. पावसाळा नुकताच चालू झालेला आहे. त्याच पावसाळ्याच्या सुरुवातीला शाळा चालू झालेल्या आहे. अशातच ठेकेदाराने पुढे पावसाळा चालू होणार हे माहीत असून देखील नागझरी येथील पूल होता तोही जमीनदोस्त करून टाकला आणि पर्यायी मार्ग म्हणून जरी चालू केला असला तरी तो पर्यायी मार्ग जास्त दिवस टिकेल असे शाश्वती नाही. पर्यायी मार्गावर अवजड वाहने जाऊ शकत नाही, तरीही अवजड वाहने त्या रस्त्यावरून जात असतात. अशा या निष्काळजीपणामुळे व्यापारी वर्ग, स्कूल बस, स्थानिक गावकरी संताप व्यक्त करत आहेत. शेतीमाल वाहण्यासाठी घाटमाथा परिसरातील लोकांना हाच एक पर्यायी मार्ग होता, तोही निकृष्ट दर्जाचा असल्यामुळे घाटमाथा परिसरामध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. वेळीच जर हा पर्यायी रस्ता दुरुस्त केला नाही तर येणाऱ्या काळामध्ये मोठे आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील स्थानिक लोकांनी केलाय. महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी सतीश गाढवे, शिंदेदिगर, सुरगाणा. जो नागझरी फाटा हा पूल पाऊस आल्याने वाहून गेला, पहिल्या पाण्यामध्ये वाहून गेला. हा राज्यमार्ग आहे, गुजरात राज्याला जोडणारा हा महत्त्वाचा मार्ग असून या मार्गावरून शासकीय कर्मचारी, शालेय विद्यार्थी, त्याचबरोबर नाशिकला जाणारे रुग्ण यामध्ये या रस्त्याने प्रवास करत असतात. पण या पुलावरून सतत गाड्या फसल्या जातात. यामुळं शालेय विद्यार्थी, रुग्ण आणि सगळ्या कर्मचाऱ्यांना त्रास होतोय. ठेकेदाराशी वारंवार चर्चा करूनही आजपर्यंत अजून ठोस पाऊल उचललं नाही. 9 मे रोजी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने आंदोलन ठेवलं होतं, पण स्थानिक प्रशासनाने यामध्ये हस्तक्षेप केला की हे आंदोलन करू नका आणि आम्ही समस्या सोडू, पण अजूनपर्यंत या समस्या सोडवल्या नाही आणि शालेय विद्यार्थी हे पायी घेऊन यावं लागत आहे. त्यामुळं जो खर्च किंवा बाकी त्रास होतोय हा बराच त्रास शालेय विद्यार्थ्यांना होतो, कर्मचाऱ्यांना होतो, व्यापारी वर्गांना होतो, त्याचबरोबर जे शेतकरी आहेत त्यांना पण होतो. 1-2-3 महिन्यामध्ये जो सीझन चालू होणार आहे, टमाटीचा सीझन चालू होणार आहे, तर या रस्त्यावरूनच हा मार्केटला जाणार आहेत शेतकरी. जर हा पूल झाला नाही तर शेतकऱ्यांनी काय करायचं? प्रशासनाने लवकरात लवकर यावरती तोडगा काढावा आणि शेतकऱ्यांना, व्यापाऱ्यांना, त्याचबरोबर शालेय विद्यार्थ्यांना जो त्रास होतोय तो दूर करावा अशी माझी मागणी. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.